सोनिया
दिवस आजे अमृते पहाला सोन्याचा 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 दिवस आजे अमृते नामाठविता रूपे प्रगट पैलाला नामाठविता रूपे प्रगट पैलाला नामाठविता रूपे प्रगट पैलाला नाम आठविता रूपे प्रगट झाला गोविंदा रे तुझे नाम लागो मना गोविंदा रे तुझे छंद लागो मना गोविंदा रे तुझे ध्यान लागो मना गोविंदा रे तुझे ध्यान लागो मना आनुनामी संबे जगत्र जीवना अनुनाव संबे जगत्र जीवना जगत्र जीवना अनुनाव संबे जगत्र जीवना रे तुझे ध्यान लागो मना गोविंदा रे तुझे ध्यान लागो मना गोविंदा रे तुझे ध्यान लागो मना गोविंदा रे तुझे ध्यान लागो मना तनु मनु शरण विना तनु तुझा पाया तनु मनु शरण विना तनु पाया बापर कुमा देवी वरू विठ्ठल राया बापर कुमा देवी वरू विठ्ठल राया गोविंदा रे तुझे ध्यान लागो मला गोविंदा रे तुझे ध्यान लागो मला गोविंदा रे तुझे ध्यान लागो मना गोविंदा रे तुझे ध्यान लागो मना अनुनव संबे हरे जगत्र जीवना अनुनव संबे हरि जगत्र जीवना अनुनव संबे हरि जगत्र जीवना अनुनव संबे हरि जगत्र जीवना गोविंदा रे तुझे ध्यान लागो मला गोविंदा तुझे ध्यान लागो मला गोविंदा रे तुझे ध्यान लागो मला गोविंदा रे तुझे ध्यान लागो मला कुमार
रुक्माई रुक्माई हरिभक्त परायण भागवत महाराज आळंदीकर आणि त्यांना साथ देतील उमेश महाराज गिरे आळंदीकर. तनु मनो जीवे विनटलो तुझे पायी बाप रखुमा देवे वरा वाचून नेने काही गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना अनून विसंबे जगत्र जीवना महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलीकाय दातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरि पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया
दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुल्या तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा ब्रह्मादिक जेथे तुम्हा वळंगणे इतर तुलने काय पुढे आत्मरूप गणेशू केल्या स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काकडदत्ती या नगरामध्ये सकल संतांच्या खूप मोठ्या अशा आशीर्वादाने आणि अनादिकालाच्या या भूमीच्या पुण्याईने कुलदैवतेच्या कृपेने या टेकडीवर गावामध्ये तुकाबापूचं आगमन झालं आणि संतांच्या विचारानं भगवान गोपाल कृष्ण परमात्माच्या अष्टधातू श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना झाली. जेव्हापासून स्थापना झाली तेव्हापासून स्थापनेच्या तिथीला आजपर्यंतच्या तिथीपर्यंत 50 वर्षे पूर्ण झाले. म्हणून सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन भाविक भक्त मंडळी एकत्र येऊन यांनी सर्वांच्या एक विचाराने वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे शास्त्र नियमाप्रमाणे कुठलीही साधना आपण करू लागलो. 12 वर्षे पूर्ण झाले एक तपपूर्ती सोहळा करावा लागतो. 25 वर्षे पूर्ण झाले की रौप्य महोत्सव करावा लागतो आणि 50 वर्षे पूर्ण झाले की सुवर्ण महोत्सव करावा लागतो. 75 वर्षे पूर्ण झाले अमृत महोत्सव होतो आणि 100 वर्षे पूर्ण झाले की शताब्दी साजरी करावी लागते. या सर्व शास्त्र सिद्धांताच्या संतांच्या विचाराने सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक मंडळी, गावकरी मंडळी, गावकरी महिला मंडळी, भजनी मंडळी, गावातील सर्व नवयुवक तरुण मंडळी, या मंदिराचा कारभार पाहणारे सर्व अध्यक्षापासून तर सदस्यापर्यंत सर्व विश्वस्त मंडळी, या विश्वस्त मंडळाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि मला फोन आला, बाबा यावर्षी सुवर्ण महोत्सव आहे, तुम्हाला आमच्या काकडदत्तीला यावं लागेल. शास्त्र सिद्धांत आहे त्याला. जगात आपल्या इच्छा पूर्ण करणारे 2च लोक आहेत. एक देव इच्छा पूर्ण करतो आणि एक संत इच्छा पूर्ण करतात. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते तो कल्पतरू पुरवितो. आम्ही कोणती जरी इच्छा केली तर आमच्या दृष्टीनं आम्हाला कल्पतरू आमचा पांडुरंग आहे. तो कल्पतरू रूपी पांडुरंग आमच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. आणि दुसरे इच्छा पूर्ण करणारे ते संत आहेत. खाली संतासी आसने
पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ घराले 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 कृपाळ पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ म्हणून मनोरथ पूर्ण करणारे देखील संत आहेत, इच्छा पूर्ण करणारे देखील संत आहेत आणि मनोरथ पूर्ण करणारा देखील देव आहे. केशवा माधवा नारायणा माझे मनोरथ पूर्ण करी देवा. हे केशवा माधवा नारायणा तू आमचं मनोरथ पूर्ण कर. मनाला आमच्या जे आवडतं आम्हाला ते तू दे. म्हणून मुख्य मुद्दा सांगायला मी तुम्हाला की इच्छा पूर्ण करणारे देखील दोनच आणि मनोरथ पूर्ण करणारे देखील दोनच. देव मनोरथ पूर्ण करतो आणि संतही मनोरथ पूर्ण करतात. म्हणून तुका बापूंनी सर्व जीवाच्या उद्धाराकरता आपला देह जगत कल्याणाकरता झिजवला आणि आज तुमच्या आमच्या डोळ्यानं आपल्याला सुवर्ण महोत्सव बघण्याकरता संधी प्राप्त करून दिली. ही माझ्या तुकाबापूंनी आपल्या गावावर केलेली कृपेची खूप मोठी अशी दृष्टी आहे आणि त्यांनी केलेले हे कृपादान. कोणताही महात्मा माणसाला जिवंत असताना कळाला पाहिजे. मेल्यानंतर महात्मा कळाला तर समाधीचं दर्शन होऊनही इच्छा पूर्ण होईल, पण महात्मा जर जिवंत असताना कळाला तर या लोकांमध्ये त्याचा उद्धार होऊन त्याची कीर्ती शिल्लक राहील. विठाला महाराजाला हार घालण्यासाठी आपल्या गोपालकृष्ण संस्थानचे पुजारी श्री हरिभक्तीपरायण किशन महाराज राऊत हे पहिले हार घालून महाराजांचं स्वागत करतील. त्याच्यानंतर आजच्या कीर्तनाचे यजमान श्री नारायणरावजी बाबाराव फुलाते, त्याच्यानंतर सकाळचे अन्नदाते श्री गंगाधर भीमराव शिंदे आणि सायंकाळचे अन्नदाते श्री नारायणराव बाबाराव फुलाते हे हार घालून महाराजांचं स्वागत करतील. या संताचे हे देणे, या संताचे हे देणे, या संताचे हे देणे, या संताचे हे देणे. कल्पतरुने दुने, कल्पतरुने दुने, कल्पतरुने दुने, कल्पतरुने दुने. परिसा परिसा आगाद देणे, परिसा परिसा आगाद देणे, परिसा परिसा आगाद देणे, परिसा परिसा आगाद देणे.
चिंतामणी ठेंगणा आलिंगन सुखा वाटे 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 हरी ओ या संताचे हे देरे कल्पतरू मुने गोरे परिसा परिसा गादने दे चिंतामणी ठेंगणा संताचे देरे कल्पतरू मुने गोरे परिसा परिसा गादने चिंतामणी हे देणं संताचं आहे. संत काय देतात? अहो परिसाकडे जर तुम्ही गेलात किंवा लोखंड घेऊन गेलात तर त्या लोखंडाचं सोनं करून तुम्हाला परीस देईल. पण परिसापेक्षाही आगाध देणं संताचं आहे. तुमच्या मनात जी चिंता आहे ती चिंता पूर्ण करण्याचं काम, इच्छा पूर्ण करण्याचं काम चिंतामणी इच्छामणी पूर्ण करील. पण अखिल कोट ब्रह्मांड नायक देखील संताच्या पुढे देण्याकरता कमी पडतो. कारण दोघांचं देणं जरी सारखं असलं तरी देत असताना दोघांमधला थोडा फरक आहे. देव देतो पण काहीतरी घेतो नंतर देतो, आणि संत देत असताना काही न घेता देतात म्हणून देवातला आणि संतातला हा फरक आहे. संत उदार उदार संत भरले अनंत भांडार. संत उदार आहेत कारण ते काही घेत नाहीत आणि आलेल्या माणसाला दिल्याशिवाय राहत नाहीत. देव मात्र तसा नाही. केशी तेव्हा दिशी ऐसा ससी उदार. घेतो आणि नंतर देतो असा उदार देव आहे. पण संत मात्र तसे उदार नाही. देतो मोलाविना सर्व वस्तू देतो मोलाविना सर्व वस्तू देतो मोलाविना सर्व वस्तू देतो मोलाविना एका जनार्दने मांडला दुकाना एका जनार्दने घातला दुकान देतो मोलाविना सर्व वस्तू देतो मोलाविना सर्व वस्तू देतो मोलाविना देतो मोलाविना. देव काहीतरी घेतो आणि नंतर देतो म्हणून चिंतामणी ठेंगणा. असंत मात्र काही न घेता देतात. एका जनार्दनी घातिला दुकान देतो मोलाविन सर्व वस्तू. आलेल्या माणसाला जी वस्तू पाहिजे ती संत दान देतात. म्हणून देवापेक्षा दान देण्यामध्ये श्रेष्ठ संत ठरल्या गेले. देव जरी दानशूर असला तरी देवाचं दानशूर नाव आहे मान्य. पण देवापेक्षा दानशूर संत आहेत हेही आपल्याला मान्य करावं लागल. जगामध्ये देव तर दाता आहेच आहे, पण तुकोबाराय म्हणतात दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. दाता आम्ही फक्त एकच आमचा दाता आहे, तो नारायणाचं नामस्मरण आमच्याकडून करून घेतो.
बरं, एका गावात नाही, 2 गावात नाही, 3 गावात नाही, 4 गावात नाही, हरी भजनी ढवळिले जग, चुकविला लाग कलिकाळाचा, ऐसे संत जगी क्रिया करून दाविते अंगी, म्हणून बरवा बरवा संत संग, फिटे पांग जन्माचा. तुकोबाराय म्हणतात, बाकीचा संघ आम्ही करून बघितला, पण संताचा संघ बरा आहे अशी आम्हाला त्याची जाण आली, आम्हाला त्याचा अनुभव आला. तुका म्हणे चाखून सांगे, माझा अनुभव आहे अंगी. म्हणून या अनुभवानं चालणारा हा सुवर्ण महोत्सव, वर्षात 50वा होणारा अखंड हरिनाम सप्ताह. आजच्या कीर्तनाकरता आपण अभंग जो घेतलेला आहे तो 3 चरणाचा अभंग आहे, आणि अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय यांच्या गाथ्यामधला सर्व भजनी मंडळाच्या पाठातला असा अभंग आहे, आणि नित्य मालिकेमध्ये आलेला अभंग आहे. विठाला ज्ञानोबारायाचं बोलणं बघा, तुकोबारायाचं बोलणं बघा, एकूण संतांचं बोलणं बघा. ते कधी जरी बोलले तर त्यांच्या बोलण्यानं समोरच्या माणसाला दुःख झालंच नाही. मग त्यांचं बोलणं कसं होतं? साचानी मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मधुरावानी मोठे तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. मधुरावानी मोठे तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे मधुरावानी मोठे तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव मधुरावानी मोठे, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. मधुर शब्दाचा अर्थ होतो गोड. संताच्या वाणीतून कोणताही जरी शब्द निघाला तर तो गोडच बाहेर पडतो. मुखे अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी, अमृताची वाणी, अमृताची वाणी. देह देवाचे, देह देवाचे कारणी, मुखे अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी. देह देवाचे, देह देवाचे, देह माझ्या कीर्तनामध्ये प्रमाण म्हणता येतात. का म्हणता येतात त्याचं कारण आहे, मी प्रमाणाशिवाय बोलतच नाही, आणि प्रमाणाची तुम्हाला टाळकऱ्यांना, गायक वादकांना दिशा दाखवून बोलत असतो, म्हणून तुम्हाला ते प्रमाण म्हणता येतात. मधुर म्हणजे गोड. संताच्या मुखातून काही कोणताही शब्द निघाला तर संताच्या मुखातून कठीण शब्द निघत नाही, संताच्या शब्दातून कडू शब्द निघत नाही, संताच्या मुखातून गोड शब्द निघणार. संताची जी वाणी आहे ते तुमच्या आमच्या वाणीमध्ये संताच्या वाणीमध्ये फरक आहे. संतालाही 4 वाण्या आहेत आणि तुम्हाला आम्हालाही 4 वाण्या आहेत. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. पण संत महात्म्यांनी एकच काम केलं,
वैखरी वाणीचं काम वैखरी वाणी करून घेतलं तर बाकीच्या परापश्यंती मध्यमा वैखरी वाणी सारखं काम करू लागल्या. आणि मग तुकाराम महाराज म्हणाले, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. म्हणून मुखातून आलेले शब्द, मुखी अमृताची वाणी, देह देवाच्या कारणी. मुखी अमृताची वाणी, पवित्र तो देह. मुखी अमृताची वाणी, पवित्र तो देह. जो वदे अच्युत सर्व काळ, पवित्र तो देह. पवित्रची होय देह त्याचा, मुखी अमृताची वाणी, पवित्रची होय देह त्याचा. ज्याच्या मुखातून दुसरा शब्दच कोणता निघत नाही त्याचा देह पवित्र, त्याची वाणी पवित्र, नुसती पवित्र नाही, त्याची वाणी पवित्र असून पुण्यवंत. तुमची आमची वाणी पुण्यवंतही नाही पवित्रही नाही. संताची वाणी पुण्यवंत आहे आणि पवित्र आहे. देह पवित्र आहे, वाणी पुण्यवंत. मुखी अमृताची वाणी, देह पवित्र. मुखी अमृताची वाणी, वाणी पवित्र. मुखी अमृताची वाणी, कुळ पवित्र. मुखी अमृताची वाणी, गाव पवित्र. मुखी अमृताची वाणी, तिथी पवित्र. संत ज्या तिथीला येतात ती तिथी पवित्र, आणि संत ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथी पवित्र. संत ज्या गावामध्ये राहतात ते गाव पवित्र. संत ज्या कुळामध्ये येतात ते कुळ पवित्र. त्या कुळाला बट्टा लागत नाही. पवित्र ते कुळ, धन्य त्याची माय. हरिमुखे गाय नित्य नेमे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून महाराज सांगतात ना, त्या गावाला धन्यता देऊन जातात संत महात्मे. ज्या गावामध्ये असे संत राहतात ते स्वतः भजन करून करून धन्य होतात आणि त्या गावाला धन्य करतात. ते प्रतीक आहे तुमच्या गावाचं, की तुकाराम बापूंनी आपण स्वतः भजन करून धन्य झाले आणि तुमच्या गावाला धन्य करून देह ठेवून गेले. विठाला आणि आता आपल्याला बघायला मिळतंय, ऐकायला मिळतंय, राहिल्या त्या कीर्ती. जगा माझे राहिल्या त्या कीर्ती. जगा माझे राहिल्या त्या कीर्ती. जगा माझे राहिल्या त्या कीर्ती. गेले दिगंबरा विश्वराई भूते. राहिल्या त्या कीर्ती, राहिल्या त्या कीर्ती. जगा माझे ईश्वर राहिला त्या कीर्ती. राहिला त्या कीर्ती. जगा माझे म्हणे का मरणाचे सरे. उत्तमाची होरे, उत्तमाची होरे त्याच मागे. म्हणे का मरणाची सरे, उत्तमाची उरे, उत्तमाची उरे. कीर्ती मागे, कीर्ती मागे. मुखी अमृताची वाणी, मरणाची सरे. शब्द लक्षात राहू द्या. कीर्तन ऐकायला सोपं असतं, पण ऐकणाऱ्या माणसांना लक्ष देऊन ऐकलं तर कळतं. मुखी अमृताची वाणी, मरणाची सरे. त्यानं जर असं बोलू लागला, देवाच्या नामाशिवाय न काही करू लागला, चांगलं बोलू लागला, तर त्याला मरणाच्या सामोरं जायची गरज नाही. मुखी अमृताची वाणी, मरण माझे मरून गेले. मुखी अमृताची वाणी, मज केले अमर.
मुखी अमृताची वाणी उत्तमची उरे, मुखी अमृताची वाणी कीर्ती मागे, मुखी अमृताची वाणी कीर्ती मागे, मुखी अमृताची वाणी उत्तमची उरे, मुखी अमृताची वाणी मरणची सरे, मुखी अमृताची वाणी गेले दिगंबर. ज्याच्या मुखामध्ये अमृतासारखी वाणी होती अरे म्हणा 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 फक्त रामकृष्ण म्हणा. वैकुंठ भुवनी घर केले, मुखी अमृताची वाणी वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी, कारण मुखी अमृताची वाणी. कारण देवाचं नामस्मरण केल्यावर देवाला बोलवायला जायची गरज नाही. न लगती साया जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण, कारण मुखी अमृताची वाणी. म्हणून म्हणा रामकृष्ण हरी म्हणा. वैकुंठ भुवनी घर केले ज्ञानदेव ध्यानी, रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर केले ध्यानी, वैकुंठ भुवनी घर केले. अरे ध्यान आपल्याला कोणाचं ध्यान आहे? आपल्या आपल्या ध्यानामध्ये आपणच. पण संतांनी मात्र इतराचं ध्यानही केलं नाही, इतराचं पूजनही केलं नाही आणि इतराचं नामही घेतलं. पांडुरंग ध्याने पांडुरंग माने, 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 पांडुरंग ध्याने पांडुरंग माने. जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने हे पांडुरंग, पांडुरंग ध्याने पांडुरंग माने, पांडुरंग ध्याने पांडुरंग माने. जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, पांडुरंग ध्याने पांडुरंग माने, पांडुरंग ध्याने पांडुरंग माने. पांडुरंग ध्याने पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्ने पांडुरंग. अशी जर अवस्था माणसाची झाली तर देवाला बघायला जायची गरज नाही. जो देवाचं नामस्मरण करतो, नामस्मरण करणारा कुठे आहे त्याच्याकडे भगवान परमात्मा येतो. पण परमात्मा कोण आहे, देव कोण आहे याचा लोकांना पत्ता नाही. म्हणून याच्याकरता आपल्याला ध्यान करावं लागल, याच्याकरता नाम घ्यावं लागल, याच्याकरता त्याची आराधना करावी लागेल. म्हणून ज्ञानोबारायानं दुसरं काही केलं नाही. ज्ञानोबाराय लोकांनाही सांगत होते आणि ज्ञानोबारायानं स्वतः त्याचं आचरणही केलं. ते म्हणत होते, माझे जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी, पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुणवी दिले. मी पंढरपूरला गुढी घेऊन जाईल, खांद्यावर गुढी घेईल आणि त्या देवाचं नामस्मरण करत 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 मी पंढरीला जाईल. मग नामस्मरण केल्यामुळं ज्ञानोबारायला त्याचा अनुभव काय आला? ज्ञानोबाराय म्हणतात, काय आला? अरे आज तो मला त्या भजनामुळं बघायला मिळाला
आणि तो बघायला मिळाल्यामुळं माझ्या जीवनामध्ये आजचा दिवस मला कसा झाला. सोन्याचा दिवस अमृत पाहला, सोन्याचा दिवस अमृत पाहला, सोन्याचा दिवस अमृत पाहला, सोन्याचा दिवस आज अमृत पाहला, सोन्याचा दिवस अमृत पाहिला, सोन्याचा दिवस दिवस अमृत पाहला, सोन्याचा दिवस आज अमृत पाहला, सोन्याचा दिवस अमृत पाहला, हे नाम ठरित रूपी प्रकट झाला, नाम ठरित रूपी प्रकट झाला, गोपारे तुझे तुझे ध्यान लागो मना, गोपारे तुझे तुझे ध्यान लागो मना, ठविता रूपे हे प्रगट झाला, नाम रूपे नाम रूपी प्रगट पैजाला, गोपाले तुझे नाम लागो, गोपाले तुझे गान लागो कीर्तनाला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात आपण पहिल्या चरणामधून आलेलो आहोत. ज्ञानोबा म्हणतात आज सोनियाचा दिवस अमृते पाहला. आता ज्ञानोबा सारखे म्हणतात आज आम्हाला आम्ही त्याला पाहिल्यामुळं आजचा दिवस आमचा सोन्याचा निघाला. सोन्याचा म्हणजे सुखाचा, म्हणून आपला सुवर्ण महोत्सव आहे. सोन्याचा दिवस, सुवर्ण महोत्सव म्हणजे सुखाचा दिवस. या कृष्ण परमात्मानं आपल्याला सुखच दिलं, तुकाराम बापून आपल्याला सुखच दिलं आणि देवाने देखील आपल्याला सुखच दिलं. सुखाच्या पलीकडे काही दिलं नाही. ती सेवा करता करता आपल्या गावात आपल्या सर्व भक्ताकडून या वर्षामध्ये 50 वर्षे पूर्ण झाले. म्हणून सोनियाचा दिवस आज अमृते पाहला. मग तो तुम्हाला बघायला कसा मिळाला हो महाराज? तो देव तर बघायला मिळत नाही. त्याला हात नाही, पाय नाही, कान नाही, नाक नाही, डोळा नाही, कोणत्या जातीत जन्माला आला नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. तो भगवान परमात्मा निराकार आहे आणि निराकाराला आकार कसा आला? ज्ञानोबा म्हणले अरे निराकाराला देखील आकार येतो. निराकार निराकारी राहत नाही. निराकाराला आकार आणण्याचं सामर्थ्य आहे ते केवळ या संतांमध्ये. आम्ही त्याच्या नामाचा उच्चार केला. नामाचा उच्चार केल्यामुळे नामाचा उच्चार करणं आणि निराकार भगवान परमात्मा आकाराला येऊन आमच्या समोर उभा राहणं. निर्गुण आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पुजुनिया. मग देवालाच विचारलं, देवा
तुम्ही कसं काय आकाराला आले? तुम्हाला तर आकार नाही. पण तुकाराम महाराज म्हणले आकाराला आला याच्यामुळं आला असी आकारा आमुच्या चाढा तुका मने भिडा भक्तीच्या. अरे देवाला भक्ती जास्त आवडते, भक्तीची चाड आहे त्या देवाला, त्यानं भक्तीची भीड धरली म्हणून आला अशी आकारा आमुच्या चाडा तुका म्हणे भिडा भक्ती. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका हे आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, झाला सोपा झाला. मागे एखाद्या दिवस ऐकलं असेल कीर्तनातून, चांगला सप्ताह करायचा असेल तर असे 2 गायक लेकरं चांगले ठेवावं लागतात. हे 2 गायक 200 गायकाची बरोबरी करतात आणि एक मृदंग वाजवणारा मृदंगाचार्य माझ्या भयासारखा 50 मृदंगाची बरोबरी करतो. आता ऐकायला लागलात तुम्ही, 1.5 तास झाला, 1.5 तास झालं तुम्ही या तिघाची जुगलबंदी ऐकायला लागलात आणि मी त्यांना म्हणण्याची संधी देतोय. आणि संधी दिली तरी गाणाऱ्या माणसाला जर पाठ नसल, संधी आली तरी तो माणूस म्हणू शकत नाही. पण इथं या 2 लेकरावर ज्ञानोबारायाची कृपा आहे, संताची कृपा आहे. कृपा दृष्टी न्याहाळिले आपुले पदे बैसविले बाप रखुमा देवीवरू विठ्ठले भक्ता दिदले वरदान. म्हणून माझ्या लेकरांनी मला पुरावा दिला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, सोनियाचा दिवस आज आला नावा रूपा, सोनियाचा दिवस आज झाला सोपा. नाही तर सोन्याचा दिवस काय करता येतो का माणसाला? नाही करता येत. पण सोनियाचा दिवस आज झाला सोपा. कशामुळं सोपा? आला नावा रूपा म्हणून सोनियाचा दिवस झाला सोपा. नावा रूपाला आला नसता आम्हाला काय कळत होता? तो कोणालाच कळत नाही, पण नामा रूपाला आल्यामुळं कळाला. महाराज म्हणले आला म्हणजे मनानं आला नाही. आम्ही 10-5 जण एकत्र बसलो आणि एकत्र बसून आम्ही त्याला समजावून सांगितलं, तुला जर देव पदवी कायम ठेवायची असेल तू तर आम्हाला निराकारामध्ये कळाला, पण या भोड्या बाबड्या माणसाला निराकारामध्ये तू कळत नाहीस. यांना कळण्याकरता आम्ही सांगतो तसं हो. देव म्हणला, अरे तुम्ही सांगतो तसं होणं म्हणजे उपाधीत येणं, आणि उपाधीत आल्यावर मला दुःख भोगावं लागल. ते काही सांगायचं नाही आम्हाला, आम्ही सांगतो तसं करा. म्हणून सगळ्या संतांनी खळ घेतला. खळ आणि येला रूपा बळे, आणि येला रूपा बळे, येला रूपा बळे, आणि येला रूपा बळे, आणि येला रूपा बळे, आणि येला रूपा बळे, येला रूपा बळे, आणि येला रूपा बळे, आणि येला रूपा बळे. करोनी खड़े हरिदासी, करोनी खड़े हरिदासी, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, हरिदासी हरिदासी, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, शरण याला म्हणतात माझे
जातीचे मज भेटो कोणी आवडीचा धनी फेडावया. हे सगळे उभा राहिलेले टाळकरी गायक वाजक हे माझ्या जातीचे असल्यामुळं तिथं विभक्तपणा होत नाही. म्हणून इकडून महाराज उभे आहेत, इकडून गायक मंडळी उभी आहे. मग या सर्वांच्या मध्ये मला कीर्तन करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. तर त्यांच्यामुळं माझा आवाज बसलेला असून देखील माझ्या आवाजाचा आनंद मलाही मिळतो आणि तुम्हालाही मिळतो. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी नोय हा एकट्याचा खेळ म्हणून मेळ मेळविला आणि याला रूपा बळी करुणी खळे हरिदासी. बळद त्याला रूपाला आणलं. आता बळद रूपायला आणणं साधारण माणसाचं काम नाही. देव कोणालाही रूपाला येत नाही. बळद रूपाला आणण्याकरता रूपाला आणणारा जो आहे त्याला बळ लागतंय. बळ. तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज तुम्ही बलवान आहेत का? तुकाराम महाराज म्हणले बलवान असल्याशिवाय हे नाव रूपायला येतच नाही. आम्ही एवढे बलवान आहेत, एवढे बलवान आहेत की आमच्या एवढा बलवान या त्रिभुवनामध्ये दुसरा कोणी नाही. विठाला आणि आम्ही साधे बलवान नाहीत, आम्ही साधे वीर नाहीत, आम्ही बलवान वीर आहेत. मग हे बल तुम्हाला कोणापासून प्राप्त झालं? महाराज म्हणतात कोणापासून प्राप्त झालं? अरे आम्ही बलवान असून आम्ही वीर आहेत, पण आम्ही त्याचे वीर आहेत. त्याचे वीर असल्यामुळं आम्ही बलवान झालो. त्याचे म्हणजे कोणाचे वीर आहेत? अरे आम्ही गाढे वीर आहेत आणि आम्ही गाढे वीर असून आम्ही त्याचे वीर आहेत. गाढे म्हणजे मोठे, याच्या एवढे वीर आहेत जगामध्ये दुसरे कोणी नाहीत. मग असा कोणता गाढा आहे की त्याची तुम्ही सेवा करून तुम्ही गाढे वीर झाले? महाराज म्हणले तो विटेवर उभा राहिलेला जो आहे ना तो खूप मोठा गाढा वीर आहे आणि त्याची सेवा करून आम्ही गाढे वीर झालो. वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे. वीर विठ्ठलाचे गाडे कली काळ पाया पडे, काळ रुळतो चरणी देव घरी वाहे पाने, जोडून या कर तिष्ठ तसे, येम धर्मवास पाहे नित्य काळ. वीर विठ्ठलाचे गाडे कलिकाळ पाया पडे, येम धर्मवास पाहे नित्य काळ, जोडून या कर तिष्ठ तसे. अरे काळ गुलाम सलाम करी का, वीर विठ्ठलाचे गाडे म्हणून काळ गुलाम सलाम करी. वीर विठ्ठलाचे गाडे तुकया घरी राबतसे, वीर विठ्ठलाचे गाडे अष्टमा सिद्धी. वीर विठ्ठलाचे गाडे ओळंगती द्वारी, वीर विठ्ठलाचे गाडे नवजती दुरी. म्हणून त्याचं गाडं व्हावं लागतं, त्याची सेवा करावं लागते. ही सेवा बापूंनी केली म्हणून गाढा भगवान परमात्मा, मोठा गोपाल कृष्ण परमात्मा आणि वीर भगवान परमात्मा तुमच्या गावामध्ये त्यांनी त्यांची स्थापना केली. विठाला वीर विठ्ठलाचे गाडे कधी काळ पाया पडे. एवढा मोठा अधिकार त्या बघू. त्याच्यामुळं आम्ही बलवान झालो. नसता आम्ही का बलवान होतो का? आम्ही तर आम्हाला काहीच कळत नाही आम्ही कशाचे बलवान आलो. पण बळिया माझा पंढरीराव जो हा देवाचाही देव, बळियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. म्हणून आमच्यामध्ये ताकद आली. त्या ताकदीनं आम्ही याला सांगितलं, ये रूपाला ये नाही तर बघ, रूपाला ये नाही तर बघ. पण त्याला रूपाला येण्याकरता त्याला आवडणारी आम्ही भक्ती केली
आणि त्या भक्तीप्रमाणे तो रूपाला आला. हो ये भक्ती केली पुरवी धरावितेचा. ज्यानं जशी भक्ती केली असेल त्याप्रमाणे त्यानं त्याचे रूप घेतले. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, अनंत अवतार घेसे भक्ता कारणे अवतार घेसे भक्ता कारणे अनंत अवतार घेसे भक्ता कारणे अनंत अवतार घेसे भक्ता कारणे कृपाळू दिनाला घेऊ धरणे कृपाळू दिनाला घेऊ धरणे गणवाळू कृपाळू दिनाला घेऊ धरणे कृपाळू दिनाला घेऊ धरणे हवैदापासने महाद्वार सुरवराची दाती होते जोडून हात हवैदापासने महाद्वारापर्यंत सुरवराचे दाती उभे अवताराच्या राशी तो आवा विटेवरी अनंत अवतार घेशी अवताराच्या राशी अनंत अवतार घेशी अनंत अवतार घेशी अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी अनंत अवतार घेशी अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. कोणता कोणता अवतार कोणत्या कोणत्या टायमाला घेतला? अरे आमासाठी अवतार मत्स्य कुर्मादी मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा. बरं आमच्या करता त्यानं जशी भक्ती असेल तसा अवतार घेतला. मग कोणा करता काय अवतार घेतला? चोखोबाची बहीण झाला सारंगधर वैनी उघडादार हक्का मारी वैनी उघडादार. गोरोबाचे मडके घडिले कबीराचे शेले विनिले मुक्त देव केला केले फोडून तुरंग. अनंत अवतार घेशी गोरोबाचे मडके घडिले अनंत अवतार घेशी चोखोबाची बहीण झाला अनंत अवतार घेशी सकुबाई झाला अनंत अवतार घेशी ज्याला जो पाहिजे तसा झाला. अनंत अवतार घेशी ज्याला जो पाहिजे तसा झाला. कोणी कोणी म्हणावं आमच्यासारखं होय त्यानं त्याच्यासारखा झाला. विठाला आमच्यासारखा झाला. म्हणून ज्ञानोबा सांगतात मला जसा पाहिजे होता तसा माझ्यासारखा मला बघायला मिळाला. म्हणून ज्ञानोबा म्हणतात आज सोनियाचा दिवस अमृते पाहाला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. प्रगट झालेला जो देव आहे तुम्ही पाहायला म्हणता पण तो कोण आहे? कोण पाहायला आम्हाला सांगा. ज्ञानोबा राय म्हणले अरे योगी लोकाला न दिसणारा देव तो मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहिला. काकड्यामध्ये योगी या दुर्लभ तो मैं देखील साजने योगी या दुर्लभ तो मैं देखील साजने योगी या दुर्लभ देखील साजने योगी या दुर्लभ तो मैं देखील साजने. पाहता पाहता मला पाहता पाहता मला नपुरा जाणे देखीला देखीला देवाचा देव देखीला देखीला माय देवाचा देव. पाहता पाहता मला नपुरा जाणे पाहता पाहता मला नपुरा देखीला देखीला माय देवाचा देव देखीला देखीला माय देवाचा देव. योगियाचे नये ध्याने छंदे नाचतो कीर्तने
योगियाचे नये ध्यानी तोम्या देखिला साजनी. त्याला असं लावायचं, योगियाचे नये ध्यानी तोम्या देखिला साजनी. आता साजनी म्हणजे कोणाला म्हणतात? ज्ञानोबा रायाला मैत्रीण होती, मैत्रीण. आणि मुलीला देखील मैत्रीण असते, मुलाला देखील मित्र असतो. ज्ञानोबा रायाची मैत्रीण होती. ज्ञानोबा राय तर माणूस होते, पुरुषलिंगी होते, मग त्यांनी मैत्रीण कशी केली? काही मुलं आम्हाला विचारतात, बाबा ज्ञानोबा रायाला मैत्रीण होती, मग आम्हाला मैत्रीण असली, मग काय झालं? मी माझ्या मैत्रिणीला बोलत होतो, तुम्ही माझ्या बापाला जाऊन सांगितलं. अरे म्हणलं, तुझ्या मैत्रिणीमध्ये ज्ञानोबा रायाच्या मैत्रिणीमध्ये फरक आहे ना. तुझी मैत्रीण कुळाला बट्टा लावीन ना. ज्ञानोबा रायाची मैत्रीण कोण होती माहिती आहे का तुला? ज्ञानोबा रायाची मैत्रीण म्हणजे अंतकरणातली बुद्धी. ज्ञानोबा रायाची मैत्रीण म्हणजे बुद्धी होती. ज्ञानोबा राय बुद्धीला सांगतात, मैत्रिणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी. म्हणून योगिया दुर्लभ तोम्या देखिला साधनी. योगियाचे नये ध्यानी तोम्या देखिला साधनी. योगी लोकांना प्रयत्न केला पण भेटलाच नाही. योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिवाटा भाग आला. त्या योगी लोकांना प्रयत्न केला पण त्यांना तो भेटला नाही. योगी लोकाला दुर्लभ असणारा देव मी पाहिल्यामुळं आज सोनियाचा दिवस. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी. म्हणून आज सोनियाचा दिवस झाला साजनी. मी त्या योगी लोकाला दुर्लभ असणारा देव पाहिला म्हणून आजचा दिवस माझा सोन्याचा झाला. विठाला काही लोकांना बघण्याकरता फिरावं लागते, मला फिरायची गरज पडली नाही. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. मग देवानं ज्ञानोबा रायाला विचारलं, बा एवढं तुम्ही माझं वर्णन करता, आता तुम्हाला काय वाटायला लागलं हे मला सांगा. तर ज्ञानोबा राय म्हणतात, खरं सांगू मला काय वाटायला लागलं, खरं सांगू मला काय वाटायला लागलं. ज्ञानोबा रायानं खरं सांगितलं अभंगाच्या दुसऱ्याच्या. गोविंदा रे तुझे ध्यान लागो मना. गोविंदा रे तुझे ध्यान लागो मना. आता तुम्हाला काय वाटतंय हे सांगा. आणि तुकाराम महाराज म्हणत होते, मला असं वाटतंय कै ऐशी दशा येईन माझ्या अंगा चित्त पांडुरंगा दुरतसे जीवना वेगळे मासोळी
तैसा तुका तळमळी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुकाराम महाराजाला वाटत होतं मी आतापर्यंत परमार्थ केला, पण त्या परमार्थाचं फल मला मिळेल का, देव माझ्यावर कृपा करील का. तसं ज्ञानोबा देवाला म्हणतात, देवा मला दुसरं काही वाटत नाही, आता मला एवढंच फक्त वाटायला लागले. आणि एवढं माझं वाटणं तुम्ही जर माझ्या वाटण्यासारखं वाटणं मला जर दिलं तर माझ्या वाटणेपणा समूळ नष्ट होऊन जाईल. आणि मी तनु मनु शरण तुझे पाय. महादेवीवर वाचून आलो नेनो काही. बापर महादेवर वाचून आणू नेनो काही. गोपाला रे तुझे ध्यान लाग मेला. गोपाला तुझे ध्यान लाग मेला. बापर कुमा देवी वाचून गोपाळा रे तुझे ध्यान लागो मला. गोविंदा रे तुझे ध्यान लागो मला. मना 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 गोपाळ कुमारी कुमारी देवा तनु मनो जीवे शरण विनटलो तुझे पायी. मी शरण आलो म्हणतात, कशानं आलो म्हणतात, तन मन आणि धन. तनानंही शरण आलो, मनानंही शरण आलो, धनानंही शरण आलो, कायेनंही शरण आलो, वाचनही शरण आलो. विनटलो तुझे पायी. बाप रखुमा देवी वरा वाचून आणून नेणे काही. म्हणून तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. लालचावले मन लागली से गोडी. ते जीवेन सोडी आईसे झाले. म्हणून आईसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हीच व्हावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी न चुको हारी. आणून विसंबे जगत्र जीवना. बाप रखुमा देवी वरा वाचून आणून नेणे काही. म्हणून या 2 तासामध्ये या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तानं होणारा सप्ताह गावकरी मंडळांनी मला आमंत्रित केलं. आणि ज्ञानोबारायाचा हा अभंग घेऊन या अभंगावर आपण सुवर्ण महोत्सवानिमित्ताने सुवर्ण महोत्सवाचं चिंतन या अभंगातून ज्ञानोबारायानं मांडलेलं असल्यामुळे आपण आपल्याला ज्ञानोबारायासारखं बोलता येणार नाही, पण त्यांनी लिहून ठेवलेलं असल्यामुळं तेच वाचून मी तुमच्या समोर दाखवलं. विठोबा रखुमाईचं भजन संप्रदायाप्रमाणे झालेलं आहे. आणि ज्ञानोबारायाचं भजन मोठ्या प्रेमाने करा. मी आलो होतो, पण जेवायला थोडासा वेळ लागल्यामुळं कीर्तनाच्या सुरुवातीला वेळ लागला. आणि मग सुरुवातीला पोरं चालू करत होते, पण आम्ही फोन करून सांगितलं, कारण रामकृष्ण हरी आवाज आला तेव्हा मी पहिला घास तोंडामध्ये घातला होता. आणि 10 वयाच्या 10व्या वर्षापासून एक वेळ जेवतो. आणि मग आता आमच्या वारकऱ्यांची एकादश उद्या आणि तुकाबापूंची एकादश आज. मग फराळावाले आमच्या समोर आणि आम्ही फराळावाल्याच्या समोर. आता मला ती भगरण आमटी खाऊ वाटत होती, लाडू खाऊ वाटत होते, पण इकडं चपाती वाढलेली. म्हणलं करावंच काय बाबा. आमच्या ड्रायव्हरला म्हणलं मला भगर फार आवडत. मग म्हणलं आता काय करावं.
बरं दोन्ही खाल्ले असते तर पुन्हा भानगडी. लोक म्हणले असते याला एकादश आहे का द्वादश हेच काही कळलं, जेवतही बिन फराळाचं बी खातंय. म्हणून थोड्या अडचणी. आणि माझ्या लेकरालाही बघण्याकरता आलो. या दोन्ही लेकरांचंही दर्शन झालं. माझ्या गुरुबंधूंनी मला खूप मोठं सहकार्य केलं. कारण 4 दिवस झाले भागवत कथा चालू आहे आणि रोजचा 70-80 हजार समाज असतो भागवत कथेला. आणि मग थोडासा आवाज बसल्या गेला आज. पुन्हा आता जेवताना लोणचं वाढलं होतं. मी खात असतो ते आणि एवढं पोटभर जेवलो. सगळ्याला उठू दिलं मी, आहे की नाही भाऊजी? मी सगळ्याला उठू दिलं. जेवढे माझ्यासोबत जेवायला बसले होते त्यांना म्हणलं तुम्ही हात धुवा. मी नेहमी जेवायला बसल्यावर 1.5 चपाती खाता असतो. आज मी 2.5 चपात्या खाल्ल्या. किती? 2.5 चपात्या खाल्ल्या. म्हणजे ही बापूची कृपा आहे आपल्यावर. मग ड्रायव्हर म्हणत होते बाबा कीर्तन करायचंय. म्हणलं कीर्तनाचं काय होऊ दे, खाऊन घेऊ दे. हो ना, कीर्तनाचं होऊ दे, काय व्हायचं तर. आणि मग झालंच ना हो, आवाज बसला. ते लोणचं चांगलं लागलं. 2दा मागून घेतलं. परत तूप आणलं होतं त्यांनी वाढायला, तूप नाही खाल्लं. मी म्हणलं तुपानं आवाज बसन. तुपानं आला राग. म्हणलं माझ्यानं आवाज बसतो का? खाय लोणचं. ते लोणच्यानं आवाज बसवला. म्हणून महाराज सांगतात बोलण्याच्या वाघात एखादा शब्द कमी जास्त गेला असेल तो माफ करा. म्हणून तुमच्या गावकरी मंडळांना मी जिवंत आहे तोपर्यंत विसरणार नाही. माझं आयुष्य काही जास्त नाही. माझं आयुष्य माझ्या कुंडलीमध्ये फक्त 71 वर्षाचं आयुष्य, 68 वर्षे चालू आहे. 3च वर्षे तुमच्यामध्ये राहणार आहे. म्हणून या सप्ताहाकरता किंवा आणखी होणाऱ्या सप्ताहाकरता कुत्र्याच्या शेपटीला जरी चिठ्ठी बांधून पाठवलं, बाबा या तारखेला आम्हाला तुमची कीर्तनाची तारीख पाहिजे, तर कुत्र्याच्या शेपटीची चिठ्ठी पाहून मी गाडीनं येण्यापेक्षा डोक्यानं चालत मी बापूची सेवा करील. आणि हा बापूनी आशीर्वाद चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुमच्या गावाला दिलेला आहे. म्हणून कोणताही महात्मा नाही म्हणत नाही. पत्रिकेवर पाहिले महात्मे सगळे सिद्ध पुरुषांचे कीर्तन पत्रिकेत आहेत. म्हणून महाराज सांगतात अशी सेवा तुम्हाला जन्मजन्मांतरामध्ये घडावी. म्हणून ज्ञानराजाकडे मागणी मागण्याकरता त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली शेवटचे वैरविचार हरिभक्तपरायण उत्तम महाराज बोरीकर आणि त्या साथ देतील नामदेवराव गव्हाणे महाराज. तनु मनुष्यना विनाटल तुझे पाये. तनु मनुष्यना विनाटल तुझे पाये. तनु मनुष्यना तनु मनुष्यना विनाटलो तुझे पाये. 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 तनु मनुष्यरन तनु मनुष्यरन विनाटलो तुझे पायी. तनु मनुष्यरना विनाटलो तुझे पायी. तनु मनुष्यना विनाटलो तुझे पाये.
नटलो तुझी पाय बाप रखुमा देवी वरू वाचून आणूने काही बाप रखुमा देवी वरू वाचून आणूने काही बाप रखुमा देवी वरू वाचून आणूने काही गोपाळा रे तुझे गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना 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 परखुमा देवर वाचुनी आणून लुकाये परखुमा देवर वाचुनी आणून लुकाये गोपाळा ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो नवी संपे हरी जगत राजा जीवना
पत्रिकेच्या टायमिंगपेक्षा 35 मिनिट मी तुमचे जास्त घेतले, त्याबद्दल सर्व गावातील नवयुवक तरुण मंडळी, सप्ताह समिती मंडळी, गायक वादक मंडळी, सर्व महाराज मंडळी यांना क्षमा मागतो आणि माझ्या वाणीला विराम मी या ठिकाणी देतो. विठ्ठल महाराज तुम्ही नाही विचारी राधिकार क्षमा अपराध कावरे नारे धरा राखा पाया क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञान